नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आदिवासी विभागातल्या शाळांमध्ये पुरवली जाणारी चिक्की निकृष्ट नसल्याचा प्रयोगशाळेचा अहवाल. पंकजा मुंडे यांची विधानसभेत माहिती. मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत महानगरपालिका बरखास्त करा, विरोधकांची विधान परिषदेत मागणी. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचा आज समारोप. या टप्प्यातल्या कामकाजाबाबत सरकार समाधानी. राज्यात जलजागृती सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम. पाण्याचं दुर्भिक्ष लक्षात घेऊन यंदा कोरडी होळी साजरी करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. आणि पाकिस्तानात पेशावर इथं सरकारी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 15 जण ठार, 25हून अधिक जखमी. आणि आता सविस्तर वृत्त. आदिवासी विभागातल्या शाळांमध्ये पुरवली जाणारी चिक्की निकृष्ट नसल्याचं प्रयोगशाळेच्या अहवालात म्हटलं असल्याचं महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत सांगितलं. अमीन पटेल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हा खुलासा केला. यासंदर्भात निवाडा न्यायालयात होईल असंही त्यांनी नमूद केलं. विरोधी पक्षनेत्यांना तालिका अध्यक्ष बोलायला संधी देत नाहीत अशी तक्रार वजा खंत याच दरम्यान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. त्यावर विरोधी पक्षनेत्याला बोलायला संधी दिली पाहिजे, तसंच सदस्यांनीही सभागृह शांततेनं चालवायला सहकार्य केलं पाहिजे असे निर्देश अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी यासंदर्भात दिले, असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत एड्सच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे, असं आरोग्य राज्यमंत्री राम शिंदे यांनी विधानसभेत प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या रुग्णांना राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल. केंद्र सरकारकडून त्यांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 2,28,00,000 रुपये उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईत लोकसंख्येच्या तुलनेत 1,00,000 शौचालयांची कमतरता असल्यानं ती उभारण्यासाठी डिसेंबर 2017 पर्यंत कालबद्ध कार्यक्रम आखला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यासंदर्भातल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते, असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे. महिलांसाठी येत्या 3 वर्षात 50,000 शौचालय बांधण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. सीआरझेड तसंच वनविभागाच्या जागेवर देखील शौचालय बांधण्याचे केंद्राचे आदेश आहेत. तसंच जागा मालकाच्या परवानगीचीही आवश्यकता नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. म्हाडाच्या 88,000 शौचालयांच्या दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याचे आदेश देण्यात येतील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्याची योजना निश्चित तयार करू शकेल आणि त्याच्यामध्ये जर त्यांना राज्य सरकारच्या काही परवानगीची आवश्यकता असेल तर राज्य सरकार परवानगी द्यायला याकरता कुठेही मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे या मेंटेनन्स करता सीबीओच्या व्यतिरिक्त जर त्यांना अजून काही व्यवस्था उभी करायची असेल तर त्यांनी ती करावी, पण हे याचं मेंटेनन्स जे आहे ते योग्य प्रकारे त्या ठिकाणी झालं पाहिजे. मुंबई महानगरपालिकेच्या विविध कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिका बरखास्त करा अशी मागणी करत विरोधकांनी आज विधान परिषदेत घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं. काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना काही कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं मान्य करत प्रत्येक तक्रारीची चौकशी झाली असून काही प्रकरणांची चौकशी अंतिम टप्प्यात असल्याचं नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी सांगितलं. संबंधित प्रकरणं आर्थिक गुन्हे विभागाकडे वर्ग केली असून 13 अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची माहितीही त्यांनी दिली. मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची विशेष तपास पथकाकडून चौकशी करावी, तसंच मुंबई महानगरपालिकेच्या कामांच्या खर्चाचं कॅगमार्फत लेखापरीक्षण करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी केली. नगरविकास राज्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य न केल्यामुळे महापालिका बरखास्तीची मागणी करत विरोधकांनी हौद्यात येऊन घोषणा दिल्या. त्यामुळे कामकाज स्थगित करण्यात आलं, असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला आहे त्याची चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, अशी ग्वाही कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत दिली. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला रिझर्व्ह बँकेनं परवाना मंजूर केल्याचं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज निवेदनाद्वारे सांगितलं. यावर बोलताना मराठवाड्यातल्या 3 बँकांना अर्थसहाय्य देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित यांनी केली. त्यावर उत्तर देताना खडसे यांनी सांगितलं की कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी सरकार या बँकांना अर्थसहाय्य करेल.
तृणमूल काँग्रेसचे काही खासदार कथितरित्या लाच घेतानाच्या स्टिंग ऑपरेशन प्रकरणाचे पडसाद आज संसदेत उमटले. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी हे प्रकरण नैतिक आचरण समितीकडे सोपवलं आहे. राज्यसभेत शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करताना तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन म्हणाले की संबंधित वृत्तसंस्थेच्या विश्वासार्हतेबाबतच प्रश्नचिन्ह आहे. तर माकपाच्या सीताराम येचुरी यांनी सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली. दरम्यान संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा आज समाप्त होत आहे. या टप्प्यात झालेल्या कामकाजाबाबत सरकारनं समाधान व्यक्त केलं आहे. बजट सत्र का ये जो पहला पार्ट है वो आज पूरा होगा और इसमें जो है राज्यसभा में विशेष तौर से 6 बिल हम पास करने में सफल हुए. सभी का सहयोग रहा. हम मानते हैं कि विपक्ष भी देर आया दुरुस्त आया. देश के विकास, देश के गरीबों के विकास से और उनके सरोकार से जुड़े हुए कई महत्वपूर्ण बिल थे जो पास हुए हैं. इसी तरह से लोकसभा में भी कई महत्वपूर्ण बिल हैं जो हम पास करने में सफल हुए. कामकाज हुआ, कई शॉर्ट ड्यूरेशन डिस्कशंस हुए, कॉलिंग अटेंशंस हुए, जो और भी तमाम इश्यूज थे, पॉलिटिकल इश्यूज थे, वो भी हुए. हम मानते हैं कि इस बार जो है वो काम ज्यादा हुआ, हुड़दंग थोड़ी कम हुई. हुड़दंग हुई लेकिन इतनी नहीं हुई जितनी पिछले 2 सत्रों में दिखाई पड़ी. राज्यसभेच्या यावर्षी निवृत्त झालेल्या तसंच निवृत्त होणाऱ्या 97 खासदारांचा निरोप समारंभ आज झाला. कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांच्याप्रमाणेच निवृत्त झाल्यावरही आपल्या आवडीच्या क्षेत्रात कार्यरत रहा असा निरोप वजा सल्ला पंतप्रधानांनी या सदस्यांना दिला. संसदीय समित्यांच्या बैठकीला नियमितपणे उपस्थित न राहिल्याबद्दल भाजपानं आपल्या 12 सदस्यांना या समित्यांवरून काढून टाकलं आहे. यामध्ये विनोद खन्ना, कीर्ती आझाद, एस अहलुवालिया, दुष्यंत सिंग आणि वरुण गांधी यांचा समावेश आहे. संसदीय समित्यांच्या आणि मंडळांच्या बैठकीला किमान 50% उपस्थिती अनिवार्य असून हा नियम न पाळणाऱ्या खासदारांना समितीवरून काढून टाकण्यात येईल असा इशारा भाजपानं आपल्या खासदारांना दिला आहे. राज्यसभेत सध्या आधार विधेयकावर चर्चा सुरू आहे. जागतिक जलदिनाचं औचित्य साधून राज्यात आजपासून 22 मार्चपर्यंत जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयाच्या प्रांगणात या अभियानाला सुरुवात झाली. यंदा पाण्याचं दुर्भिक्ष्य लक्षात घेता कोरडी होळी साजरी करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. आज आमचे नदी नाले प्रदूषित झाले याचं कारण अनेक वेळा आपल्याला वाटलं की उद्योग आहे, पण एकूण प्रदूषणामध्ये उद्योगांचा सहभाग हा 10% आहे आणि 90% सहभाग आपल्या नागरी लोकवस्तीचा आहे की ज्याचं सांडपाणी कुठलीही ट्रीटमेंट न करता नदी नाल्यांमध्ये ओढ्यांमध्ये आपण सोडून देतो आणि त्यातनं आपली जलस्रोत प्रदूषित होतात. आपला घनकचरा त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया न करता गावाच्या बाहेर, शहराच्या बाहेर आपण तो डंप करतो आणि त्याचा शेवटी परिणाम हा आपल्या जलस्रोतांवर होतो. आज सगळे जलस्रोत हे प्रदूषित झाले आहेत आणि हे आपल्या घनकचऱ्यामुळे, आपल्या सांडपाण्यामुळे हे प्रदूषित झाले आहेत आणि काही प्रमाणात अतिक्रमणांमुळे ते प्रदूषित झाले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात आता राज्य सरकारनं देखील फार कडक भूमिका घेतली आहे. विशेषतः स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये सर्वात जास्त निधी आपण जर कुठे देत असू तर तो सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनावर देतो. उपलब्ध जलसाठा तसंच काही भागातली पाण्याची टंचाई लक्षात घेता जलतरण तलाव बंद ठेवण्याची तसंच पाण्याचा अपव्यय टाळण्याची सूचना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. याबाबत महानगरपालिकांना पत्र पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पाण्याचा काटकसरीनं वापर करण्यासाठी जलप्रतिज्ञाही यावेळी घेण्यात आली. नागपूरमध्ये फुटाळा तलाव इथं भारतीय जलसंधारण संस्था आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांनी संयुक्तपणे एका कार्यक्रमाचं आयोजन केलं. वर्धा, वेणा, कन्हान, वैनगंगा आणि पेंच या 5 नद्यांच्या पाण्यानं भरलेल्या कलशाचं जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पूजन केलं. वर्धा जिल्ह्यातही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जलजागृती अभियानाची सुरुवात झाली. जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या वतीनं शहरात जलदिंडी काढण्यात आली. सोलापूर जिल्ह्यात जलजागृती सप्ताहाचं उद्घाटन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी केलं. जिल्ह्यातून वाहणाऱ्या 7 प्रमुख नद्यांचं पाणी असणाऱ्या जलकलशाचं पूजन त्यांनी केलं.
जलजागृती सप्ताहात पथनाट्य, जनजागृती मेळावे, विहीर पुनर्भरण, शेततळी निर्मिती असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. सांगली इथं जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी जलजागृती सप्ताहाचं उद्घाटन केलं. यावेळी निघालेल्या जलदिंडीत पाण्याचं महत्त्व लोकांना पटवून देत त्याचा वापर काटकसरीनं करण्याचं आवाहन करण्यात आलं. औरंगाबाद इथं जिल्ह्यातल्या 5 नद्यांच्या जलपूजनानं जलसप्ताहाला सुरुवात झाली. लातूरमध्ये जिल्ह्यातून वाहणाऱ्या 7 नद्यातल्या पाण्याच्या कलशाच्या पूजनानं जलसप्ताह सुरू झाला. चंद्रपूरमध्येही दाताळा पुलाजवळ इरई नदीच्या काठी जलपूजनानं जलसप्ताहाला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या वतीनं सर्व शाळांमध्ये पाणी बचतीचं महत्त्व पटवून देणारे कार्यक्रम या सप्ताहात घेण्यात येणार आहेत. पुण्यातही यानिमित्त आज जलजागृती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. पाण्याचं महत्त्व, पाण्याच्या वापराविषयी जागृती याबाबत प्रसिद्ध जलतज्ञ माधवराव चितळे यांनी दूरध्वनीवरून मार्गदर्शन केलं आहे. आपल्या महाराष्ट्रात जलसप्ताहाचा प्रारंभ होतोय ही एक जनजागृतीच्या दृष्टीने फार महत्वाची गोष्ट घडून येते. नवा पायंडा पडतोय, तो आपल्याला टिकवायला लागेल. कारण आपलं पाण्याशी असलेलं जे नातं आहे ते बदलत आहे. लोकसंख्या वाढली, आपलं राहणीमान उंचावलं, पण निसर्गातलं पाणी तेवढंच राहिलं. त्यामुळे आता आपल्याला कमी पाण्यात काटकसरीने कसं जगायचं याची सगळ्यांना सवय लावायला लागणार आहे. विशेषतः ज्या वर्षी पाऊस कमी पडतो त्या वर्षी आपल्याला अशा प्रकारच्या काटकसरीचं अधिक महत्त्व लक्षात येतं आणि पाण्याचा सर्वात जास्त उपयोग जो आपण शेतीत करतो त्या ठिकाणी आपल्याकडून अधिक चांगली जागृत व्यवस्था कशी निर्माण करायला पाहिजे याच्याकडे आपलं लक्ष वेधलं जातं. त्याचा अनुभव लक्षात घेऊन याच्या पुढे सगळ्या पाणलोट क्षेत्रांमध्ये सगळ्या नदी खोऱ्यांमध्ये तिथल्या पाण्याच्या नैसर्गिक उपलब्धतेला अनुसरून योग्य ती पीक पद्धती अंमलात येईल याकडे आपल्याला लक्ष द्यायला लागेल. म्हणजे मग पिण्याचं पाणी, औद्योगिक पाणी आणि शेतीला लागणारं पाणी याच्यामध्ये जे संतुलन आपल्याला बसवायचं आहे ते आपल्या हाती येईल. नाहीतर मग पुष्कळ ठिकाणी यंदा जशी आपली ओढाताण झाली की जास्त पाणी घेणाऱ्या पिकांना पाणी देऊन टाकल्यामुळे प्रत्यक्ष पिण्याच्या पाण्यासाठी आता उन्हाळ्यामध्ये आपली पळापळ होणार आहे. हे टाळण्यासाठी त्याच्यात पाण्याच्या वापरात सामाजिक शिस्त निर्माण होण्यासाठी आपल्याला सामूहिक व्यवस्था उभी करायला लागणार आहे. मग ते कालव्यातून मिळणारं पाणी असेल, तलावांवरून पाणी असेल, भूजलाचा वापर असेल, त्या पाण्यावर अवलंबून असलेल्या समूहाचा आपसात संवाद राहील आणि त्यातून निर्णय करायला एक डोळस मदत होईल. अशी सामाजिक व्यवस्था आपल्याला यापुढे उभी करायची आहे. आणि या वर्षीचे या बाबतीतले काही ताणतणाव लक्षात घेऊन पुढच्या वर्षी जून नंतर या दृष्टीने आपल्याला कामाला लागायचं आहे. या वर्षीच्या जलसप्ताहाचा त्या दृष्टीने आपल्याला लोकांशी संवाद घडवून आणून अशा संघटित पद्धतीतून आपण पाणी हाताळू शकू अशी व्यवस्था उभी करण्यासाठी आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. नेपाळमध्ये पोखरा इथं सुरू असलेल्या सार्क अर्थात दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकार्य संघटनेच्या बैठकीत आज परराष्ट्र सचिवांची बैठक होणार आहे. या बैठकीला परराष्ट्र सचिव एस जयशंकर उपस्थित राहणार आहेत. सार्क देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या उद्या होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. 14 तारखेपासून सुरू झालेली सार्क देशांच्या स्थायी समितीची ही बैठक सार्क देशाच्या नियमित बैठकीचा भाग असून गेल्या 1.5 वर्षात सार्कनं घेतलेल्या निर्णयांबाबत या बैठकीत विचारविनिमय होणार आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितलं. पाकिस्तानातील पेशावर इथं आज सकाळी बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 15 जण ठार तर 25हून अधिक जण जखमी झाले आहेत. पेशावर आणि आजूबाजूच्या परिसरातल्या सरकारी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या या बसमध्ये साधारण 50 जण असल्याची शक्यता आहे. हा दहशतवादी हल्ला होता का याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.
गुजरातमध्ये पाकिस्तानहून सागरी मार्गाने शिरलेल्या 10 पैकी 3 अतिरेक्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार मारल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातून घुसलेले 10 अतिरेकी घातपाती कारवाया करण्याची शक्यता गुप्तचर खात्यानं व्यक्त केली होती. त्या आधारे अनेक ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. ठार झालेले अतिरेकी लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनांशी संबंधित होते. पश्चिम नेट ट्रॉलर्स विरोधी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या वतीनं उद्या मुंबईत गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पश्चिम नेट ट्रॉलर्सचे सर्व परवाने रद्द करून राज्यात नेट ट्रॉलर्सवर सरकारनं संपूर्ण बंदी आणावी या प्रमुख मागणीसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच अरबी समुद्रात उभारण्यात येणारं शिवस्मारक हे बांद्रा बँडस्टँड इथल्या समुद्रात बांधावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी शेतमालाला उत्पादन खर्चासोबत 50% नफा देण्याचं आश्वासन भाजपानं दिलं होतं, मात्र ते पाळलं नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवर पोलिसांनी कारवाई केली नाही तर आपण न्यायालयात दाद मागू असं शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी सांगितलं. शेतकरी संघटनेच्या वतीनं नागपुरात काल दिंडी आंदोलन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला की पालकांच्या अपेक्षेसह विद्यार्थ्यांना दप्तराचं ओझंही पेलावं लागतं. ते कमी व्हावं, तसंच मुलांना माहिती आणि तंत्रज्ञानाचं शिक्षण मिळावं यासाठी सरकारनं प्रयत्न सुरू केले असतानाच सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या कापसी या गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेनं जिल्ह्यातल्या पहिल्या डिजिटल शाळेचा बहुमान मिळवला आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्याच्या उद्देशानं सोलापूर जिल्ह्यातल्या कापसी या गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेनं डिजिटल शाळेच्या दिशेनं वाटचाल केली आहे. जर विद्यार्थ्याच्या पाठीवरलं दप्तराचं ओझं जर कमी करायचं असेल तर टॅब हा एक त्याचा एक उपाय होऊ शकतो. आणि ही कल्पना मी गावकऱ्याच्या पुढं मीटिंग घेतली आणि मांडली. त्यांना सांगितलं की आपण जर एक टॅब घेतला तर जे काही 50 किलो पुस्तकाच्या ओझ्यामधून जे साध्य होणार नाही ते ह्या टॅब मध्ये बसू शकतं. आणि त्या टॅब मध्ये सर्व विषयाची क्रमिक पुस्तकं, त्याचप्रमाणे इतर शैक्षणिक गेम आणि गणिती कोडी याचं वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्स आम्ही त्याच्यामध्ये सेव्ह केले. आणि आज मुलं ती पुस्तकं वगैरे त्याच्यामधून व्यवस्थित हाताळतात आणि कुठल्याही प्रकारचं ओझं आज विद्यार्थ्याच्या पाठीवर राहिलेलं नाही. आज या शाळेतले 2री ते 4थीच्या वर्गातले विद्यार्थी पाठीवर वही पुस्तकाचं ओझं न घेता अवघ्या 300 ग्रामचा टॅब शाळेत घेऊन जातात. त्यामुळे तीही खूप खुश असतात. 3रीत माझ्या पाठीवर इतकं ओझं होतं की 6 वह्या आणि 5 पुस्तकं होते, बाटली आणि डबा होता. त्यामुळे आम्हाला खूप पाठीवरचं ओझं होतं. आता आमचं पाठीवरचं ओझं कमी झालेलं आहे. आमच्या मुख्याध्यापकांनी एक टॅब दिला. आता चौथीत असताना टॅबमुळे माझ्या दप्तराचे ओझे कमी झाले. 3रीत असताना वहीवर लिहित होतं ते आता आम्ही टॅब मध्ये लिहितो आणि टॅब मध्ये वाचतो. शाळेत आम्ही पुस्तकं आणत नाहीत, घरी आम्ही पुस्तकं ठेवतो. परत आम्ही घरी वहीत लिहितो आणि फोटो काढून शिक्षकांना दाखवतो. वर्गामध्ये फळा आणि खडूची जागा संगणक आणि प्रोजेक्टरनं घेतल्यामुळे विद्यार्थ्यांवर त्याचा चांगला परिणाम होताना दिसत आहे. 700 लोकवस्तीच्या गावात अशी आदर्श शाळा उभी राहत असताना या शाळेचा आदर्श राज्यातल्या इतर शाळांनी घेतला तर विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या ओझ्याबरोबरच त्यांच्या मनावर होणारा मानसिक तणावही कमी व्हायला मदत होईल हे नक्कीच. सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू झालेली नवीन अंशदान निवृत्तीवेतन योजना राज्य सरकारनं बंद करावी आणि आधीची निवृत्तीवेतन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी काल महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेनं मुंबईत धरणं आंदोलन केलं. महाराष्ट्र नागरी मूळ सेवानिवृत्ती योजनेमध्ये मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती योजना दिली जात होती.
परंतु नवीन योजनेत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला असा कोणताही आधार नाही. तसंच कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापलेली रक्कम शेअर बाजारात गुंतवली जाते. त्यामुळे या रकमेची शाश्वती नाही अशी चिंताही संघटनेनं व्यक्त केली. केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारनंही मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना निवृत्ती वेतन द्यावं अशी मागणीही संघटनेनं केली आहे. अल्पवयीन मुली, तरुणी तसंच महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी महिला पोलिसांचं दामिनी पथक तयार केलं आहे. सध्या गडचिरोली, अहेरी आणि देसाईगंज या पोलीस ठाण्यांमध्ये दामिनी पथक तयार केलं असून त्यामध्ये प्रत्येकी 2 महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांकडे आधुनिक संपर्क यंत्रणा दिली आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयं तसंच गर्दीच्या ठिकाणी मुली, युवतींना त्रास देणाऱ्या युवकांवर तातडीनं कारवाई केली जाणार असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांनी दिली. अनाथ आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्याची घोषणा काल पोप फ्रान्सिस यांनी केली. येत्या 4 सप्टेंबरला मदर तेरेसा यांना हे संतपद बहाल केलं जाणार आहे. कोलकाता इथं मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या आश्रमाच्या माध्यमातून त्यांनी अनाथ मुलं, रुग्णांची अविरत शुश्रूषा केली. त्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कारानंही गौरवण्यात आलं. अशा सेवाव्रती व्यक्तीला संतपद देण्यात यावं अशी मागणी पुढे येत होती. मात्र ख्रिस्ती धर्मानुसार चमत्कार सिद्धी असणाऱ्या व्यक्तीलाच संतपद दिलं जाऊ शकतं. यासंबंधीचा पुरावा मान्य झाल्यानंतर अखेर धार्मिक कायद्यानुसार मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्याची घोषणा काल करण्यात आली. कोल्हापूर परिसरात पाणी आणि पंप असूनही केवळ वीज नसल्यानं उभी पिकं पाण्याअभावी करपू लागली आहेत. पैसे भरूनही वीज पुरवठा न देणाऱ्या महावितरण कंपनीच्या या भोंगळ कारभारामुळे कोल्हापुरातले शेतकरी संकटात सापडले आहेत. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं कोल्हापुरात महावितरण कार्यालयावर काल धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी वीज द्या नाहीतर फास तरी द्या असं महावितरणचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांना सांगत तीव्र निदर्शनं केली. आगामी 15 दिवसात शेतकऱ्यांच्या वीज पंपाची जोडणी करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन त्वरित वीज जोडणीची पूर्तता करण्यात येईल असं आश्वासन मुख्य अभियंत्यांनी यावेळी दिलं. मुंबईतल्या नेहरू कला दालनात प्रमोद गावडे यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. जलरंगाच्या माध्यमातून निसर्गाच्या विविध छटा त्यांनी चित्रात रेखाटल्या आहेत. निसर्ग चित्रांबरोबर शहरातली विविध स्थळं, वाहतूक, सामाजिक जीवन यांचंही चित्रण गावडे यांनी जलरंगाच्या सहाय्यानं केलं आहे. आणि आता हवामान वृत्त. येत्या 24 तासात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. आदिवासी विभागातल्या शाळांमध्ये पुरवली जाणारी चिक्की निकृष्ट नसल्याचा प्रयोगशाळेचा अहवाल. पंकजा मुंडे यांची विधानसभेत माहिती. मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत महानगरपालिका बरखास्त करा, विरोधकांची विधान परिषदेत मागणी. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचा आज समारोप. या टप्प्यातल्या कामकाजाबाबत सरकार समाधानी. राज्यात जलजागृती सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम. पाण्याचं दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन यंदा कोरडी होळी साजरी करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. आणि पाकिस्तानात पेशावर इथं सरकारी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 15 जण ठार, 25हून अधिक जखमी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.